नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. ठरलं तर मग मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की प्रतापला आता मेसेज आलेला असतो मोबाईलवर. आता तो सगळ्यांना सांगत असतो की आपल्या पनवेलमध्ये ना बिझनेस एक्सपो होणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला आपल्या सुभेदार कुटुंबियाला पूर्ण फॅमिलीला आपल्याला त्या ठिकाणी आमंत्रण आलेलं आहे, त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे असं तो म्हणतो. तेव्हा आता इकडे साक्षी सुद्धा म्हणते, अण्णा अहो हे बिझनेस एक्सपो आहे, तुम्हाला या ठिकाणी जायलाच हवं. या ठिकाणी जाऊन आपलं कन्स्ट्रक्शनचं माहिती का मार्केटिंग चांगलं होईल आणि आपल्याला चांगली ओळख निर्माण होईल. तुम्हाला माहिती का, कळतंय का? आणि एक सक्सेसफुल बिझनेसमॅन म्हणून तुम्हाला सुद्धा या ठिकाणी इन्व्हिटेशन आलेलं आहे. अण्णा तुम्ही सोडू नका हा चान्स, तुम्ही चला, जा, तुम्ही तुमच्यासोबत वाटलंच मी येते तुम्हाला सपोर्ट करायला. तेव्हा आता पूर्णाई लगेच म्हणतात, आणखी कोणाकोणाला बोलवलंय रे? तेव्हा आता प्रताप म्हणतो की SS कन्स्ट्रक्शन चा मालक म्हणजे साक्षी महिपत शिकरे हे सुद्धा आहे, यांना सुद्धा इन्व्हिटेशन केलेलं आहे. तेव्हा आता सायलीच्या डोक्यात एक आयडिया येते. तेव्हा आता सायली लगेच म्हणते, मग आम्ही दोघं सुद्धा येतो ना बाबा तुमच्यासोबत. आम्ही दोघं सोबत असले ना तो महिपत तुम्हाला हात सुद्धा लावणार नाही आणि आपली फॅमिली आपण सोबत एकत्र राहू ना तो आपल्याकडे फडकणार सुद्धा नाही, असं आता सायली धीर देत असते प्रतापला. कारण प्रताप खूप घाबरट असतो, तो म्हणजे महिपतला जरा या केसपासून जरा लांबच राहण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता सायलीने आता प्रतापला सांगितल्यावर प्रताप आणि ते सगळे आता तयार होतात. सगळेच जण आता त्या ठिकाणी जायला तयार होतात बिझनेस एक्सपोला. तेव्हा आता प्रियाच्या डोक्यात प्रिया म्हणते, बापरे फॅमिली आलेली असल्यावर महिपत आणि इकडे साक्षी आणि मी आणि इकडे हे एवढी मोठी फॅमिली, आता काय व्हायचं आणि काय नाही. तर आता सगळेजण जाणार का आणि प्रियाचा प्लॅन फ्लॉप होणार का, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.